पनवेल पंचायत समिति के नवनिर्वाचित सभापति एवं उपसभापति के सत्कार समारोह का आयोजन रोहिंटन स्थित श्री छत्रपति शिवाजी हाईस्कूल द्वारा सोमवार को किया गया था। इस अवसर पर सभापति हरीश केणी, उपसभापति प्रमिला पाटिल, स्कूल के अध्यक्ष गोमा पाटिल, चेयरमैन अनिरुद्ध पाटिल, प्रधानाचार्य श्री भोसले आदि सहित अध्यापक एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर हाईस्कूल द्वारा सभापति एवं उपसभापति का सत्कार किया गया। इस दौरान सभापति हरीश केणी ने अपनी भावनाएं जाहिर की। आपले शिक्षकांना आणि अशाच प्रकारचे संस्कार आपण आमच्यावर घडवले आणि जे आमच्यावर संस्कार घडवले त्याप्रमाणे आम्ही समाजात वागलो। आज आमचे नेते बालाराम पाटील साहेब यांचा विश्वास संपादन केला, आमचे नेते आमदार विवेक पाटील साहेब यांचा विश्वास संपादन केला आणि आज आपल्या सर्वांचे मुलं मी आज पनवेल तालुक्याचा सभापती बनून झालोय। खरोखरच आपण मी बघतो ज्यावेळी या शाळेत आलो अतिशय कठीण परिस्थितीत या इथले आपले संचालक असो, इथले कमिटी मेंबर अतिशय कठीण परिस्थितीत करत त्यावेळी परिस्थिती जी आता जी परिस्थिती आर्थिक सुबत्ता आली त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती। अशा कठीण परिस्थितीत आपले शाळेचे चेअरमन अनिरुद्ध पाटील साहेब, गोमा साहेब, शाळेचे सर्व संचालक अतिशय कठीण परिस्थितीने शाळा चालवली आणि त्याचप्रमाणे आपले शिक्षक आहेत त्याने या शिक्षका सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष दिले आणि आमची जी पिढी घडवण्याचे काम आपण केलेले आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार आमच्यावर त्यावेळी केले आणि त्या आमच्या ज्या पिढीतील प्रत्येक जण आज मी सभापती झालो, माझ्याच सहकारी काही पोलीस मध्ये गेले, काही इंजिनियर झाले, काही वकील झाले, काही बरेच सरकारी नोकरीत आहेत आणि प्रत्येक जण चांगल्या प्रकारे चांगली सर्व्हिस करीत आहे आणि आज आपण आपल्या मनाचा कार्यक्रम असं आपल्याकडून अपेक्षा करतो की येणारी जी पिढी आहे कारण येणारं भविष्य आपल्या हातात आहे आणि जी नवीन पिढी निर्माण होणार आहे ते आपणच घडवणार आहे आणि येणारी पिढी या देशाचे भविष्य आपल्या हातात